नमस्कार. नेहमीप्रमाणे आपण आज या ठिकाणी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स घेऊन आलेलो आहोत, ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाच्या या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आपली पहिली टिप्स अशी आहे की बऱ्याचदा आपण जे मीठ घेतो कितीही पॅक झाकणाच्या डब्यामध्ये जरी आपण ते ठेवलं, परंतु आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे मीठ काय होतं की असं पाणी सोडतं आणि त्यामुळे त्याला असं एक घट्टपणा येतो, जेणेकरून आपल्याला त्याचं भाजीमध्ये मीठ टाकायला गेलं की अंदाज देखील कळत नाही आणि त्याचा असा गोळा तयार झाल्यामुळे आपल्याला त्याचा वापर देखील व्यवस्थित करता येत नाही. परंतु आपण आज या पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच तुमचे जे मीठ आहे ते सादळणार नाही आहे, म्हणजे त्यामधून पाणी सुटणार नाही आहे. तुम्हाला एक इथे प्लॅस्टिकचा पेपर घ्यायचा आहे. बघू शकतात आपल्याकडे बऱ्याच अशा प्लॅस्टिकच्या छोट्या कॅरीबॅग पडलेल्या असतात. अशा कडकवाली प्लॅस्टिकची बॅग जी असते, पिशवी असते, ती तुम्हाला गोल आकारात अशी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्याही कुठल्या बरणीत तुम्ही मीठ ठेवत असाल त्याला वरतून लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे झाकण आहे ते पूर्ण पॅक असं लावून घ्यायचं आहे. बघू शकतात झाकण देखील पूर्ण पॅक बसते आणि या ठिकाणी कुठली हवा या बरणीमध्ये जाणार नाही आणि जेणेकरून आपले जे मीठ आहे ते या ठिकाणी पाणी सोडणार नाही किंवा सादळणार नाही आणि आपल्याला ते भाजीमध्ये देखील व्यवस्थित वापरता येईल. अशा प्रकारे तुम्ही हे कागद दरवेळेस काढून देखील त्यामधलं मीठ घेऊ शकतात. कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दुसरं काही वस्तू बाजारातून आणण्याची गरज नाही आहे. घरातलीच वस्तू वापरून आपण या ठिकाणी आपली जी अवघड कामे आहेत ती सोपी केलेली आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे की आपण बऱ्याचदा काचेच्या वस्तू वापरतो, परंतु त्या काही दिवस ठेवल्या गेल्या की त्याला असं तेलकट चिकट डाग पडल्यासारखं वाटतात. तर बघू शकतात मी ते काचेचा ग्लास बरेच दिवस ठेवून दिलेला होता, त्याला अशी धूळ लागली आणि चिकटपणा पण आलेला आहे, परंतु तो घालवण्यासाठी मी याला घासणार नाही आहे. न घासता आपण साबणाचा वापर करता आपण याला स्वच्छ करणार आहोत. ते कसं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा. तत्पूर्वी तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात, ते जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघू शकतात मी इथे एक छोटंसं चिमूटभर चहा पावडर घेतली होती आणि चहा पावडर ही आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतेच. तुम्ही चहा उकळून झाल्यानंतर जी चहा पावडर फेकून देतो ती देखील या ठिकाणी घेऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी चहा पावडर घेऊन पाण्याच्या साहाय्याने या ग्लासवरती चोळायचा आहे. कुठल्याही प्रकारचं घासणीचा किंवा साबणाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे. तरी देखील आपला जो काचेचा ग्लास आहे तो अगदी स्वच्छ या ठिकाणी निघणार आहे. आणि मी नेहमीच अशा खूप यूजफुल टिप्स घेऊन येत असते, त्यामुळे जे कोणी चॅनलवर नवीन असताल प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे जे अवघड कामे आहे ते आपण नक्कीच या ठिकाणी सोपी करणार आहोत. बघू शकतात आधी हा ग्लास किती कसा होता आणि अगदी तुमच्यासमोरच मी याला फक्त चहा पावडरच्या मदतीने स्वच्छ केलं आहे. कुठलीही घासणी किंवा कुठलंही साबण मी या ठिकाणी वापरलेलं नाही आहे. बघू शकतात आपण तुमच्या घरात देखील जर असेच तुमच्याकडे बाऊल असेल किंवा वाट्या असेल किंवा ग्लास असेल, अशा चहा पावडरचा वापर करून तुम्ही नक्कीच याला स्वच्छ करू शकतात. तर आपली अजून एक दुसरी टिप्स आहे, ती म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा कप असतात. आता कप काय होतं, दांडा तुटला की आपण कप फेकून देतो, परंतु या ठिकाणी आपल्याला हे जे कप आहे ते फेकून द्यायचे नाही आहे. त्याचा आपण अगदी आगळा वेगळा या ठिकाणी वापर करणार आहोत. बऱ्याचदा महिला काय करतात, दांडा तुटला की कप फेकून देतात, त्याचा वापर देखील करत नाहीत. परंतु आपल्याकडे असे छोटे छोटे चमचे असतात, ते ठेवण्यासाठी आपण या कपाचा जर वापर केला तर आपलं घर देखील ऑर्गनाइज राहील आणि चमचे देखील इकडं तिकडं पडलेले असतात, वेळेवर सापडत नाही, तर ते देखील आपल्याला एकाच वेळेस एकाच ठिकाणी सापडतील आणि दिसायला देखील सुंदर दिसेल. आपले चमचे देखील ठेवण्यासाठी या ठिकाणी जागा तयार होईल. तर बघू शकतात आपली दुसरी जी टिप्स आहे ती मिक्सरच्या भांड्यासाठी. बऱ्याचदा आपण मिक्सरचे जे भांडं असतं ते मिरची बारीक करण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो, परंतु आज आपण अगदी आगळा वेगळा या ठिकाणी त्याचा वापर करणार आहोत. तर बघू शकतात आपल्याला सुरुवातीला यामध्ये मीठ टाकायचं आहे. अगदी थोडंसं मीठ मी या ठिकाणी ॲड केलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. आपण गव्हाचं पीठ या ठिकाणी घेणार आहोत. अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर मी जे आहे मीठ आणि गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स करून घेतलं आणि
मध्ये थोडंसं पाणी या ठिकाणी ॲड करणार आहेत। आता आपण कणिक मळायला गेलो की आपले हात देखील खराब होतात किंवा काही महिलांना कणिक मळण्याचा खूप कंटाळा येतो। सर्व कामे करायला आवडतात परंतु कणिक मळणं हे खूप मोठं अवघड काम त्यांना वाटतं, परंतु या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने कणिक मळणार आहोत, जे की आपले हात देखील खराब होणार नाही आणि आपली वेळेचीही खूप बचत या ठिकाणी होणार आहे। तर आपल्याला पाण्याचा अंदाज बघून या ठिकाणी पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। बघू शकतात मी या ठिकाणी मिक्सरला फिरवलं आहे, जरा थोडा वेळ एखादा मिनिटभर मी फिरवलं होतं। पूर्ण पीठ या ठिकाणी पाण्यासोबत मिक्स झालेलं आहे आणि मला वाटतंय की जरासा थोडंसं पाण्याची या ठिकाणी गरज आहे। तुम्ही अंदाजानुसार पाणी टाकू शकतात। एकदा तुम्हाला पाण्याचा अंदाज कळला की नेक्स्ट टाइम तुम्ही अंदाजे बरोबर पाणी या ठिकाणी घेऊ शकतात। आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे आणि बघू शकतात बस काही मिनिटातच हे पीठ या ठिकाणी रेडी झालेलं आहे। कुठल्याही प्रकारचं आपले हात देखील खराब झालेले नाही किंवा जे आपल्याला जास्त भांडे भरतात पीठ मळायला गेलं की ते देखील या ठिकाणी भरलेलं नाही। मिक्सरला देखील काहीच पीठ या ठिकाणी लागलेलं नाही। बऱ्याच महिला कधी गावाला जातात, त्यांचे जे माणसं जे असतात ते एकटेच घरी स्वयंपाक करतात, त्यांच्यासाठी देखील ही खूप महत्त्वाची टिप्स या ठिकाणी होणार आहे। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला कुठली टिप्स यामध्ये आवडली असेल ती मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। तर बघू शकतात किती छान पद्धतीने आपण हे कणिक मळलं आहे। तुम्ही या गोष्टीचा नक्कीच वापर करा, त्यापासून तुमचा नक्कीच फायदा होणार।